शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहो सोयाबीन प्लॉटमध्ये आणि आता आपण इथं बघू शकता फक्त शेंगा पूर्ण प्लॉट अशा प्रकारे आहे, भरगच्च शेंगाचा। आणि इथं बघा वाळलेला प्लॉट आहे, सिलेक्शन A to Z चा। दोन्ही व्हरायट्या इथंच आहेत। बघा कशा प्रकारे ही व्हरायटी फक्त पानच हिरवी आहे, बाकी शेंगा वगैरे वाळलेल्या आहेत। आणि ही व्हरायटी शेंगा पूर्ण वाळलेल्या आहेत आणि पानंसुद्धा कमी आहेत। याचं कारण एकच आहे, पाऊस सारखा चालू आहे, त्याच्यामुळं ही व्हरायटी कापणीला येऊनसुद्धा आपल्याला कापता येईना आणि ही कापणीला तरी कापता येईना। कारण याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दोन्ही व्हरायट्यामध्ये फरक एवढा दिसतो की ही पांढऱ्या शेंगा आहेत, बघा कशा वाटतात आपल्याला भुरकट, आणि ह्या काळपट पडल्या कारण हा लवकर वाळल्यामुळं। ही आहे सिलेक्शन A to Z, ही ऊस लावण्यासाठी कामी आहे। आणि ही आहे बलदेव 47, ही व्हरायटी। शेंगा परिपूर्ण वाळलेल्या आहेत अशा प्रकारे, फक्त शेंगा भरगच्च माल आहे। आपण बघू शकता, हे बघा पूर्ण शेंगा आहेत, जिकडे जाल तिकडे आपल्याला शेंगा दिसतील। कारण ही व्हरायटी ॲव्हरेजला जास्त आहे, यामुळे याला शेंगा आपल्याला दिसतात। आणि विशेष म्हणजे शेंड्याच्या शेंगा हे 4-4 दाण्याच्या पण या व्हरायटीला आपल्याला इथे दिसून येत आहेत। तर ह्या शेंगा भरल्या का नाही, हे एक मोठा प्रश्न सर्वात आपल्या पुढे येतो। तर याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघू शेंग भरली का नाही। आणि ही व्हरायटी 95, 90, 100 दिवसाच्या आतलीच आहे। आणि टरफल जाळ असल्यामुळे शेंगा फुटत नाहीत। आपल्याला एक विशेष आहे, हे बघा अशा प्रकारे परिपूर्ण शेंगा भरलेल्या आहेत, टरफल जाड आहे, त्यामुळे शेंग लवकर फुटत नाही। ही व्हरायटी कितीही दिवस आपण शेतामध्ये ठेवली, 1 महिनाभर जरी राहिली वाळल्यावर, तरीही टरफल जाड असल्यामुळे फुटणार नाही। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण इथं बघू शकता लाईव्हमध्ये, हे बघा किती मजबूत आहे ही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी किती दिवस राहू शकते। शेंगाचं प्रमाण पण भरगच्च आहे, उतारा पण चांगला आहे। याही वर्षी चांगल्या प्रकारे आपला उतारा येणार। मागच्या वर्षी टोकन पद्धतीनं 1.5 बाय 1 फुटावर आपण केलं होतं, तर 19 क्विंटलपर्यंत उतारा आला। पेरणीला आपल्याला 13-14 क्विंटलपर्यंत आला। ही आहे व्हरायटी बलदेव 47 आणि ही आहे व्हरायटी सिलेक्शन A to Z लवकर येणारी। या व्हरायटीला ॲव्हरेज थोडे कमी असतात। या व्हरायटीचे ॲव्हरेज आपल्याला साधारणतः पेरणीला आपल्याला 8 क्विंटलपासून 13 क्विंटलपर्यंत, 13.5 क्विंटलपर्यंत देते। पण वातावरण, उंची, हाईट, जमीन पाहून त्याच्यानुसार कमी जास्त होते। परंतु ही व्हरायटी कुठल्याही जमिनीमध्ये टाका, कुठल्या जमिनीमध्ये पेरा, याला ॲव्हरेज भरपूरच येणार। ही व्हरायटी आहे बलदेव 47 सिलेक्शन।